नमस्कार मित्रांनो. आज आपण बोलणार आहोत मराठी चित्रपट उत्तरबद्दल, ज्यामध्ये रेणुका शहाणे यांनी उमा भालेराव ही भूमिका साकारली आहे आणि अभिनय बेर्डे यांनी तिचा मुलगा निनादची भूमिका केली आहे. हा चित्रपट एका आई मुलाच्या नात्यातील भावनिक अंतर आणि त्या नात्याला पुन्हा जोडण्याचा प्रयत्न यावर आधारित आहे. उमा भालेराव पुण्यातील ऑल इंडिया रेडिओमध्ये रेडिओ प्रस्तुत करता आहे. पतीच्या निधनानंतर ती गेली 10 वर्षे मुलगा निनादला एकटीने वाढवत असते, पण काळानुसार तिला जाणवते की निनाद अधिकच शांत, अबोल आणि भावनिकदृष्ट्या दूर जात आहे. निनाद हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अभ्यास करणारा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. आपल्या करिअर आणि मोठ्या कॉलेज प्रोजेक्टमध्ये तो इतका गुंततो की आईसोबतचं नातं हळूहळू कमकुवत होत जातं. उमा त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते, पण तिला त्याच्याकडून दुरावा आणि चिडचिडच मिळते. कथेतील महत्त्वाचा टर्निंग पॉईंट म्हणजे निनादच्या AI प्रोजेक्टसाठी त्याला आपल्या आईची मदत लागते. पहिल्यांदाच तो उमाकडे स्वतःहून मदतीसाठी येतो. उमा ही संधी नातं पुन्हा जुळवण्याची म्हणून स्वीकारते आणि इथून सुरू होतो त्यांच्या नात्याचा नवा प्रवास. तर रेणुका शहाणे यांचा अभिनय अत्यंत हृदयस्पर्शी आहे. अभिनय बेर्डेने तरुण पिढीचा अंतर्गत संघर्ष प्रभावीपणे दाखवला आहे. चित्रपटात AI सारख्या आधुनिक विषय आणि आई मुलाचं भावनिक नातं यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. एकूणच उत्तर हा विचार करायला लावणारा, भावनिक आणि आजच्या पिढीशी जोडणारा चित्रपट आहे. तर उत्तरमध्ये ज्यावेळेस रेणुका शहाणे म्हणजेच उमा यांचा मृत्यू होतो, त्याच्यानंतरचा जो प्रवास आहे, तर तो पाहताना तुम्हाला काहीतरी आठवेल. बाकी तुम्ही जर पाहिला असेल तर तुम्हाला तो कसा वाटला हे नक्की कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त व्हा. आणि अशाच नवीन नवीन चित्रपटांच्या समीक्षेसाठी आपलं निखिल मोरे चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.